नमस्कार 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 मित्रांनो. तर मी आहे एवी आणि तुम्ही बघत आहात एवी मराठी गेमर्स. तर चला सुरू करूया. गप्पा कमी गेम भारी शांत आहे पण थांबत नाही. आज आपण पुन्हा खेळणार आहोत ॲस्फाल्ट 9 लेजंड्स. तर फासन युअर सीट बेल्ट्स. तर जोक्स अपार्ट गाईज, माझी जी नवीन टॅगलाईन मी काढली होती, ती जी काढली होती ती मी हे केली आहे, आपली जुनीच ठेवली आहे टॅगलाईन. कारण की विषय कसा होतो, आपण सगळं म्हणतो सत अकाल आदाब तेन, पण आपलं चॅनल जसं की स्पेशली डेडिकेटेड मराठी लोकांसाठी आहे. तर त्या जे पण हे म्हणतो मी त्या ह्यांच्या लोकांना ते आपलं मराठी भाषा तर येत नाही. त्यामुळं उगाच कशाला म्हणायचं म्हणून मी ती टॅगलाईन काढून टाकले. बाकी काही विषय नाही, बाकी दुसरा कुठलाच हे नाही. तर चला, आज आपण पुन्हा खेळणार आहोत रेनॉल्ड डिझायरचा इव्हेंट. बदनसीबी से आपलं नशीबच फुट काय म्हणायचं. कारण की आपला विषय कसा झाला होता की मी या कारचा अनलॉकिंग व्हिडिओ तुमच्यासाठी टाकणार होतो असं म्हणलं होतं मी, पण हा इव्हेंट गेला आणि मी बघितलाच नाही. म्हणजे मी जरा बाहेर होतो, त्यामुळे मी गेमसुद्धा खोलला नाही आणि काहीच करू शकलो नाही. त्यासाठी सॉरी. पण हां, आता परत खेळणार आहोत आपण तोच इव्हेंट झक मारत. कारण की जसं की मी म्हणलं होतं तुम्हाला की आपण या कारचा अनलॉकिंग व्हिडिओ आणणार आहे रेनॉल्ड डिझायरचा. त्यामुळं 100% आपण ही कार अनलॉक करूनच राहणार. तर आता गप्पा कमी करून जरा गेमवर फोकस मारूया. आणि हां, आज जरा मल्टीप्लेअर पण बघूया कसं काय. कारण की नवीन सीझन आला आहे, आपण त्याच्यात भाग घेतलेला नाही आहे सध्या अजून तरी. तर आज घेऊया टॉपचा भाग. आज जरा तुडवूया वेळ जर आपल्याला असला तर. या सगळ्या रेसेस आधी पहिला संपवून घेऊया, जेणेकरून ही गाडी निघण्याचे चान्सेस जरा वाढतील. असू दे, काय विषय नाही. रेसवर फोकस मारूया आपण. टॉपचे एकच नंबर. तर नायट्रो बॉटल्स आपल्याला बहुतेक उचलायच्या आहेत आणि माझ्या मते नायट्रो बॉटल्स पुढं पण भेटतात आपल्याला, जे आपण सहज उचलू शकतो. तर सध्या तरी नायट्रो बॉटल्सवर फोकस करायला पाहिजे. ओकेमध्येच. आणि आपल्याला बहुतेक 360 पण करायचं आहे. करूया, नसलं तरी करायला काय हरकत आहे. शेवटी काय होणार आहे, काहीच नाही केल्यानं. आणि न केल्यानं पण जर काय होणार नसलं तर काय विषय नाही. जास्त टेन्शन घेत बसायचं नाही, आहे तसं आरामात खेळायचं. टॉपचा विषय करायचा मस्तच. तर टॉपची रेस जिंकलेली आहे आणि आपला टाईम जो आहे तो 47,129 आहे. काय काय कंप्लीट झाले ते बघूया. मस्तच, सगळंच कंप्लीट झाले. जसं की तुम्हाला इथं दिसतच असेल, आता मी दाखवतो की मी थोड्या रेसेस ह्याच्या खेळून बसलो आहे आधीच, आणि मग नंतर ना आत्ता हा व्हिडिओ घेऊन येतो आहे. जसं की मी हे 2 कंप्लीट केलेले आहेत आणि हे पण थोडे कंप्लीट केलेले आहेत, त्यामुळे हे कंप्लीटेड दिसतील जरा तुम्हाला. तर DAC टेन्सनं फक्त आपल्याला 3 रेसेस खेळायचे आहेत. बाकी सगळ्या रेसेस आपल्याला खेळायच्या आहेत त्या शेव्हरोलेट कॅमेरो LTने. तर चला बघूया. ब्लूप्रिंट भेटायला तर पाहिजे, कारण की आपण खेळतो आहे खास ब्लूप्रिंटसाठी. आपल्याला ही गाडी कुठल्या पण परिस्थितीत काय जरी झालं तरी अनलॉक करायचीच आहे. कारण की मी तुम्हाला शब्द दिला आहे की मी अनलॉक करणारच, त्यामुळं करणारच. जे मी बोलतो ते मी करूनच दाखवतो. तर चला, जरा बाजूला ठेवून आपण रेसकडे फोकस मारूया. उगाच रेसवर काय परिणाम व्हायला नको, त्याला ठोकूया. थांबा जरा, जवळ आला की द्यायचा टोला, जास्त मागं पुढं नाही बघत बसायचं. मागचा पण आला असता टोला खायला, पण तो आला नाही. थांबा जरा स्पीड कमी करूया ड्रिफ्ट मारून. असं दे, सोडून द्या. ती काय आता पुढे येत नसतात आणि येणारसुद्धा नाहीत, कारण की आपली जी स्पीड आहे आणि आपण जेवढ्या
पुढं आहे की ती येऊ नाही शकणार, 100% येऊ नाही शकणार. कारण की हे इव्हेंट्स पण कधी कधी असलेच असतात ज्याच्यात आपणच जिंकतो. असं दे, तर त्या लेवलची गाडी पण आहे आपल्याकडं, म्हणून असं होतं आहे. तर तुम्ही मॅपमध्ये बघू शकताय, म्हणजे कुठं राहिलेली ती मॅपमध्ये सुद्धा दिसत नव्हती अपोनंट आपली. तर आपला हा बेस्ट टाईम असेल 46:41चा. ह्या रेसमधला हा बेस्ट टाईम आहे आपला. जेवढ्या पण केवढ्या रेसेस मी खेळल्यात त्या रेसेसमधला हा जो टाईम आहे तो एकदम बेस्ट आहे. तर चला, अजून 2 रेसेस खेळायचे आहेत मग DAC टेन्सने. मग बाकीच्या सगळ्या रेसेस होतील आपल्या कॅमेरो LTने. आणि कॅमेरो LT तर तुम्हाला माहीतच आहे, नायट्रो बूस्ट जो आहे कॅमेरो LTचा तो आपल्या DAC टेन्ससारखा नाही आहे. त्यामुळे आता काय बोलू, सोडून द्या. तुम्हाला कळालंच असेल की मला म्हणायचं काय आहे ते. ह्याला पण ठोकूया, थांबा. जो जवळ येईल त्याला आपण 100% ठोकणार. अरे रे रे, ह्याच्या तर पायच घातला असता मी आत्ता. ह्याच्या घालूया, थांबा. मस्तच, त्याच्या पण घालू शकलो असतो मी, पण थोडासा लेट झाला मला. असं दे, काय विषय नाही. जिंकणार तर शेवटी आपणच आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. काय सांगायलाच नको कुणाला. टॉपचा विषय तर आपलाच आहे. 360 पण आपल्याला मारायच्याच आहेत 100%. नायट्रो बॉटल घ्यायची होती तर घेतली नाही. अरे शिट रे. कधी कधी असं पण होतं की आपण जो ट्रॅक सिलेक्ट केला आहे त्या ट्रॅकवरनं गाडी जात नाही, त्यामुळे डोकं फिरतं, म्हणजे रागसुद्धा येतो. आणि म्हणजे काय बोलायलाच नको, फ्रस्ट्रेशन म्हणू नाही शकत, रेज म्हणू शकतो. राग, रेज, काय म्हणायचं ते म्हणा. तर सोडून द्या, तिकडं न जाता आपण मस्त आहे की रेसवर फोकस मारूया. तर जसं की मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंच होतं की नवीन इव्हेंट आला आहे ह्याचा स्पेशल इव्हेंटमध्ये. तर थांबा बघूनच येऊया आता. आला आहे तर हे बघा, हा तो इव्हेंट आहे JDM टर्बो. सगळ्यात वरती तुम्हाला हा दिसत असेल, मी पाहिलं तर दाखवतो. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या रेसेस खेळल्यात, आणि त्याच्या रेसेस खेळल्यात म्हणजे आपण गूज खाल्लेला आहे म्हणायचं आहे. कारण की जे हे होते, काय म्हणतात ते, ब्लूप्रिंट्स ज्या मिशन कंप्लीट केल्यावर भेटणार होते ते मिशन आपलं शेवटपर्यंत झालं नाही. गांड घासली तरी ते मिशन झालं नव्हतं आपलं. तर मल्टीप्लेअरकडं बघूया आपण, पण या इव्हेंटमध्ये पण जरा जमलंच तर रेस मारूया 1-2. बघूया कसं होतं आहे. आधी ह्या रेसेस पहिला संपवून घेऊया, जेणेकरून आपल्याला 1-2 ब्लूप्रिंट तरी कन्फर्म होऊन जातील. आणि जर या सगळे मिशन मी केले या इव्हेंटमधले, तर आपल्याला 5 ब्लूप्रिंट फिक्स भेटणार आहेत या गाडीचे. आणि ह्याला गोळा करायचेच आहेत 30, आणि आपल्याकडं सध्या तरी आहेत ही जे 11, त्यामुळे होऊन जाईल. थोडंसं फक्त खेळायचं आहे, आणि थोडंसं जर खेळलो तर आपल्याला ब्लूप्रिंट 100% भेटून जाईल. फक्त जरासा टाईम डेडिकेटेडली त्याला द्यायला पाहिजे मला खेळण्यात रेसेस. आणि येस, आपण देऊच तो टाईम 100%, काही विषयच नाही, देणारच. तर बघूया कसं होतं आहे. थोडीशी ड्रिफ्ट मारूया आधी, जेणेकरून आपला जो नायट्रो आहे तो फुल चार्ज होईल. आणि एकदा का फुल चार्ज झाला की मग काय तो संपत नाही, जसं की तुम्हाला माहीतच आहे. या गाडीबद्दल मी कायच बोलू, कारण की लई व्हिडिओजमध्ये या गाडीवर मी बोललो आहे, DAC टेन्स, त्यामुळे काही विषयच नाही. तर ही माझ्या मते बहुतेक शेवटची रेस होती DAC टेन्सने. हो, हे पूर्णपणे कंप्लीट झालं आहे. आता आपल्याला कॅमेरो LTने 7 रेसेस तर खेळायचे आहेत, पण सध्या तरी तिकीट्स आहेत आपल्याकडे 6. असू दे. ही कार इवो कार आहे. तर इवो म्हणजे काय आहे हे आपल्याला मॅक्स आउट केल्यावरच कळणार आहे. तर मॅक्स आउट युअर कार टू बी एबल टू चेक अँड अप्लाय इवो पीसेस. तर माझ्याकडे एक इवो पीस आहे हिचा, इथं दिसतं आहे यू हॅव 1. तर बघूया. आत्ता सध्या तरी मी काहीला अपग्रेड करणार नाही आहे, कारण की आपलं जे हे आहे डेली गोल्स
ते कंप्लीट झाले. आपला इम्पोर्ट्स पार्ट टू कार. त्यामुळे दररोज एक अपग्रेड मारत जायचं, जेणेकरून आपलं ते हे होऊन जाईल. असू दे, काही विषय नाही. आणि या गाडीचे जे फ्युल्स आहेत ते फक्त 3च आहेत, कारण की मी जसं की तुम्हाला सुरुवातीलाच म्हणलं की मी थोडासा रेसेस खेळून बसलो आहे, म्हणून हे असं आहे. तर असू दे, काही विषय नाही, बघता येईल पुढं किती वेळात चार्ज होते ते सुद्धा बघूया आपण. पण पहिला आधी संपू देत, कारण की संपल्याशिवाय ही काय रिफिलला पडत नाही गाडी. तर हीच आहेत, ह्या सगळ्या ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या रेनॉल्ड डिझायरच आहेत, ज्या आपल्याला जी कार आपल्याला काढायची आहे. तर तुम्ही बघू शकताय, हे कारची लांबनं डिझाईन एकदम टॉपची दिसते, फ्युचरिस्टिक टाईप. मागनं बघितला तर, म्हणजे त्याचं बॅग बघितला तर, तुम्ही टेल जर बघितला तर टॉपच दिसणार आहे तुम्हाला. समोरनं एवढी खास नाही वाटणार तुम्हाला पाहिजे तर, पण मागनं जेव्हा बघणार तुम्ही त्यावेळेला एकदम असा वेगळाच लुक येणार, वेगळीच वाईब, वेगळीच फील येते मागनं बघितल्यावर. त्यामुळे काय बोलायलाच नको. पण हा गाडी पण टॉप आहे. पळती का नाही ते आपण अजून बघितलेलं नाही आहे. मागच्या वेळेला बघितलं होतं बहुतेक, ज्यावेळी आपण व्हिडिओ केला होता स्पेशली त्या इव्हेंटवर. त्यावेळी आपण बहुतेक तिची स्पीड बघितली होती. आता काय आठवत नाही मला, परत एकदा मलाच जाऊन बघायला पाहिजे तिची स्पीड किती आहे. सोडून द्या. आता हे 7 रेसेस कंप्लीट झाल्यावर पुढचं जर रेसेस तिकीट्स उरले, जनरेट झाले, तर पाहिलं तर एक रेस आपण त्या गाडीने खेळूया, कारण की आपल्याकडं फ्री ट्राय आहे त्या गाडीचा, रेनॉल्ड डिझायरचा. तर अशा पद्धतीने तुम्ही बघतच आहे की हे इव्हेंट आपली मारतच चाललं आहे, उडवून एक पण ब्लूप्रिंट न देता. म्हणजे आता काय बोलू, शब्दच नाही आहेत माझ्याकडे या इव्हेंटसाठी. अजून एक सुद्धा ब्लूप्रिंट मला भेटलेलं नाही आहे जेव्हापासून मी खेळतो आहे. म्हणजे ह्याच्यात येऊन चूक झाल्या असं कधी कधी वाटतं, पण आपल्याला गॅरंटीड जेव्हा रिवॉर्ड भेटणार असतं, जसं की आता गॅरंटीड मला 5 ब्लूप्रिंट तरी भेटणार आहेत, त्यावेळेला एवढं काय वाटत नाही. पण कधी कधी जास्त हे वाटतं, कारण की आता एवढ्या रेसेस आपण खेळायला लागलो आहे. तुम्ही बघतच आहे, तुमच्यासमोर मी रेसेस खेळायला लागलो आहे. आणि एवढं रेसेस खेळूनसुद्धा, मिशन कंप्लीट करूनसुद्धा, टार्गेट पूर्ण करूनसुद्धा आपल्याला ब्लूप्रिंट भेटत नाही आहे. म्हणजे आता काय बोलू, मी ह्याला उडवलं नाही, मी मगाशी ह्याला उडवायचा होता, पण तो गेला दुसऱ्या ट्रॅकवर. जाऊ दे, घाबरला आपला नादच वेगळा आहे, नादच खुळा आहे आपला. नाद करायचंच नाही, वाईबच वेगळी आहे आपली, सगळ्यांनाच माहीत आहे. खेळतो तर आपण टॉपचा खेळतो, उडवतो तर आपण टॉपचा उडवतो. याला फक्त जरासं समोर येऊ दे, मी नायट्रो बूस्ट नाही मारणार, कारण की समोर यायला पाहिजे हो, जेणेकरून मी ह्याला उडवू शकतो. राहू दे, सोडून द्या, विन द रेस राहील आपलं, घोडे लागतील उगाच. ओके, मध्येच विन द रेस झालेला आहे. आणि हे 3 पण पूर्ण झालेले असावेत, मस्तच पूर्ण झाले. फक्त 3च हे राहिलेत मिशन्स, जेणेकरून आपल्याला पॅक्स भेटतात. त्यातून 2 पॅक्स आणि थोडेसे पैसे, पण पैशाची एवढी काही गरज नाही आपल्याला. पैसे फक्त भेटतात 500 रुपये. 500नं काय आता बोललो असतो, तोंडातलं येते, सोडून द्या. जास्त तिकडं न वळता अजून 5 तिकीट्स आहेत आपल्याकडे. तिकीट्स असूनसुद्धा आपण खेळू नाही शकत, कारण की आपलं जे रिफिल टायमिंग आहे ते 14 मिनटाचं आहे, आणि एवढा वेळ आपण वेट तरी नाही करू शकत. तोपर्यंत आपण एक काम करूया, दुसरीकडं बघूया. एकतर त्या JDM इव्हेंटमध्ये जाऊया, किंवा आपण मल्टीप्लेअरवर जाऊया, टॉपचा विषय करून. माझ्या मते आपण JDM इव्हेंटवरच जायला पाहिजे. मल्टीप्लेअरसाठी आपण खास पाहिजे तर पुढचा व्हिडिओ आणू तुमच्यासाठी, पण आता JDMवर जाऊया. तर ही गाडी तुम्हाला वाटत असेल भंगार आहे, हिचा नायट्रो बूस्ट भंगार आहे, लगेच संपतो, लगेच चार्ज होत नाही. पण या गाडीची जेव्हा लुकवर बोलणं येतं त्यावेळेला काय बोलायलाच नको. अरे ह्याच्या तर आईच्या दाना, माझं हे झालं, आपल्याला जायचं होतं तिकडं, आलो इकडं.
ह्याच्या आईला ह्याच्या लावला गाडव. थांबा रे, आपला रेस जरा जास्तच झाला. जास्त पण रेस बरा नाही आहे. जरा शांत होऊया आणि मग आपण खेळूया ओकेमध्येच. तर आहे त्या ट्रॅकवर तरी पोचलो आहे मस्तपैकी. तर असू दे, काही विषय नाही, होऊन झालेला आहे आपला. पण माझी सटकली का, कारण की त्या शेंबड्यानं मला इकडं ढकलला. मला जायचं होतं तिकडं. असू दे, काही विषय नाही. तर मी कुठं होतो, तुमच्यासाठी खास आपण मल्टीप्लेअरचा व्हिडिओ पण आणू स्पेशली जर पाहिजे असेल तर. पण आता मल्टीप्लेअर नको माझ्या मते. तर आपण आता का बाहेर पडत आहोत, कारण की आपल्याकडे कॅमेरा LTचे फ्युल्स नाही आहेत आणि आपल्याला कॅमेरा LTनेच पहिला खेळलं पाहिजे, जेणेकरून ती जे मिशन आहे ते पूर्ण होऊन आपल्याला कार्ड पॅक्स भेटतील. त्या पॅकमधून चुकून जर लागली तर मस्तपैकी एक ब्लूप्रिंटसुद्धा लागेल. तर मी म्हणत होतो ते हे रेस ह्या इव्हेंटमध्ये आपण गांड घासली होती मागच्या व्हिडिओमध्ये, तरीसुद्धा हे काही कंप्लीट झालं नव्हतं. ड्रिफ्ट पॉईंट्स अचीव्ड 3750. तर आज आपण पूर्णपणे परत गांड घासणार आहोत, फक्त ह्याच्यासाठी, या ब्लूप्रिंटसाठी. कारण की ही ब्लूप्रिंट मला पाहिजे, कारण की ही तुम्हाला माहीतच आहे की ही गाडी एकदम रेअर आहे आणि रेअर गाड्या आपण काढल्याशिवाय 100% राहत नाही. तर ऑब्वियसली मी ही गाडी काढूनच राहणार, किती जरी घासायला लागली तरी. तर चला, वन्स मोर आपण ट्राय करणार आहोत. टॉपचा विषय करूया ह्यावेळी तर करायलाच पाहिजे, नाहीतर इज्जतीचा फालुदा होईल आपल्या. ओकेमध्येच वरनं उडी घालूया, जेणेकरून आपल्याला नायट्रो भेटेल. ओकेच. तर पहिला हे आलेला आहे, दुसरा गेट गेला, तिसरा गेट गेला. मस्तच. ह्या गेटमधनं तर गू खाल्लेला आहे. जेवढे गेट्स घेता येतील तेवढे गेट्स घ्यायला पाहिजेत मला. आत्ताशी माझा जो काउंट आहे तो 760 झाला आहे, 760. आणि या 760 काउंटने तर कायच होणार आहे, काहीच नाही. आपल्याला काउंट पाहिजे, किती काउंट पाहिजे होता मी परत विसरलो. 3750 काउंट पाहिजे आपल्याला. असा तसा काउंट न घेता टॉपचे काउंट पाहिजे आपल्याला, म्हणून मी सारखे ड्रिफ्ट मारतो आहे. तुम्हाला दिसतच असेल, मी अजिबात सुट्टी देणार. आणि हे जे ड्रिफ्टचं हे आहे, ड्रिफ्ट मीटर, ते पण वाढतच चालले नुसतं रपारप, जेणेकरून आपलं टायर 100% फुटण्याची शक्यता आहे. तर असू दे. आता आपल्याला 3750 करायचं आहे म्हणलं आहे, तर आपण मागे नाही हटायचं. आत्ताशी 2640 झाले, 2764 झाले, सॉरी, काहीतरी वेगळंच बडबडलो. तर परत गो खाल्लेला आहे. ते एक गेट आपण घेतलेलं नाही. जेवढे गेट आपण मिस करू तेवढे घोडे लागत जातात. तर जसं की तुम्ही बघतच आहे, आपलं ते पॉईंट्स काय अचीव झालेलं नाही आहे. हे एक कंप्लीट झाले मिशन. स्टंट 6 करायचे आहेत, ते सुद्धा कंप्लीट झालेलं नाही आहे. तर आता कायच करू शकतो आपण. या गाडीला जर आपल्याला अपग्रेड करता आलं असतं तर 100% मी गाडीला अपग्रेड केलं असतं. तर बघूया, काहीतरी टेक्निक लावून काहीतरी केलंच पाहिजे आपल्याला. डोकं जरा लावूया. तर चला, तर आलो आहे तर मागं हटायचंच नाही. टॉपचा विषय करूनच जाऊया. एक का होईना ब्लूप्रिंट मी घेऊनच जाणार इथून, त्याशिवाय हालायचं नाही. आणि जर व्हिडिओ जर जास्तच मोठा झाला तर झक मारत आपल्याला बंद करायला लागेल. पण आहे आपल्याकडे वेळ आहे थोडा, त्यामुळं टॉपचा विषय करूया. काय बी होऊ दे, आता ड्रिफ्ट टॉपची मारायचीच. आता अजिबात सुट्टी द्यायची नाही. स्टंट गेले एवढंच, पहिला मला हे करायचं आहे. ओकेच. ड्रिफ्ट मार मस्तच. विना ड्रिफ्टचं मारून बघतो मी. थांबा, विना ड्रिफ्ट नाही, घोडं लागलं. आपले 3 गेट सुटले. तर परत एकदा घोडे लावून घेतलेले आहेत आपण. असू दे, ही रेस पण गो खाल्लेली आहे 100%. पण आपण मागं नाही हटणार. टॉपचा विषय हा आपण करूनच राहणार. आता मी दरवेळेला इकडं जातो आहे,
पुढच्या रेसमध्ये आपण ट्रॅकच चेंज मारूया सगळे, त्यामुळं काय टेन्शन नको. ओके मध्येच जेवढे हे गेट्समधून पास होता येईल तेवढं पास होऊया. आणि 360 जर मारला तर काय होईल ते बघूया. नाही, काय नाही होत. माझ्या मते 360 मारला तर हे होईल असं वाटलं होतं, पण तसं काहीही झालेलं नाही आहे. थांबा, परत नीट खेळायला पाहिजे आपल्याला. आत्ताशी 1,500 फक्त झाले, काय उपयोग. म्हणजे जितकी घासायला लागलो आहे तितकी हे मारत चाललं आहे माझी, असं म्हणू शकताय तुम्ही. ओके मध्येच आरामात. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. आता आपण कायच करू शकतो. ही गाडीचा थ्रस्टर तर तुम्ही बघू शकता कसले भारी थ्रस्टर आहे जा. तर ते गेटसुद्धा आपलं सुटलेलं आहे गुखात. चला टायर फोडून टाकूया. नाही, टायर फुटतच नाही आहे, त्यामुळे आपल्याला फक्त ड्रिफ्टच मारत राहिलं पाहिजे, ह्याचा अर्थ तोच होतो. तर आपलं एक तिकीट परत वाया गेलेलं आहे, पण काय नाही, आपण ट्राय करणारच राहणार आहोत. ट्राय बट डोंट क्राय म्हणतात ना, तोच विषय आपण इथं करणार आहे. असू दे, किती जरी काय जरी झालं तरी 100% महागा हटायचं नाही. आता मारूनच जायची. एक तर ह्याची मारायची, नाहीतर आपली मारून घ्यायची. चला बघूया, परत एकदा ट्राय करूया. माझ्या मते जरा आपल्याला ट्रॅक चेंज केला पाहिजे. जिथं ट्रॅक चेंज करता येईल तिथे ट्रॅक चेंज केला पाहिजे असं तर मला वाटतंय. तर चला यावेळी ट्रॅक चेंज करून बघूया कसं काय होतंय ते. ओ ओ ओ ओ ड्रिफ्ट मारूया. थांबा जरा. अरे थांब शेम ना, थांब. ओके मध्येच थांब. आरामात. वाईट जाऊ नको. फक्त वाईट जाऊ नको बाई, फक्त वाईट जाऊ नको. मला फक्त हे पाहिजे. ओके मध्येच. तर सुरुवातीलाच आपलं 1030 झालेला आहे मस्तपैकी भावांनो. आणि टॉपचा विषय आपण केलेलाच आहे. तर इथं आपल्याला ट्रॅक चेंज केला पाहिजे असं तर मला वाटतंय. मस्तच ट्रॅक आपण चेंज मारलेला आहे. तर बघूया इथं किती काय गेट्स येतील. जर चांगले जास्तीत जास्त गेट्स आले तर चांगलं होईल. मस्तच 2000 तरी आपलं कंप्लीट झालेलं आहे. आणि आपण ड्रिफ्टवरनं आपलं बोट तर काढण्यात झालो आहे. भले आपलं टायर फुटण्याची वेळ आली, कारण की 100%च आपण आता महागानं हटायचं. आपल्याला ते पाहिजे. एक ब्लूप्रिंट का होईना आपल्याला पाहिजे. चला ड्रिफ्ट हाणूया टॉपची. ओके मध्येच मार ड्रिफ्ट मार. फक्त ड्रिफ्ट मारत जा. तर 3000 झालेला आहे. 3300 झालं आहे भावांनो. माझ्या मते पुढे फक्त एकच गेट येणार आहे. होय, पुढं फक्त एकच गेट आलेला आहे. ते गेटसुद्धा नाही, अजून एक गेट आहे, पण त्या गेटनं सुद्धा कितीच भेटल. तर जसं की तुम्ही बघतच आहात, जास्तीत जास्त आपण ट्रॅक पण चेंज केला होता. आणि ट्रॅक चेंज केल्यामुळे आपलं 3400पर्यंत तरी गेले. तर ह्याचाच अर्थ आपल्याला ट्रॅक चेंज करूनच खेळायचं आहे, हे तर फिक्स समजलं आहे. पण आपल्याला ड्रिफ्ट पण तशा टॉपच्या मारायच्या. तर भावांनो, आपला जो हे ड्रिफ्टचं हे आहे ते कंप्लीट झालेलं आहे. आणि कसं कंप्लीट झालं हे मला अजिबातच माहीत नाही, कारण की 3750 काय कळालंच नाही मला कसं काय झालं ते, खरं सांगतो. चला असू दे, करूया परत. आता जसं की मी म्हणलं होतं, एक ब्लूप्रिंट घेतल्याशिवाय मी जाणारच नाही. तर जे मी बोलतो ते करून दाखवतोच. आपण आता ब्लूप्रिंटा घेतल्याशिवाय इथनं हलणार नाही आहोत. टॉपचा विषय केलेला आहे भावना आपण. म्हणजे आता कळून आले की आपल्याला फक्त एक ट्रॅक चेंज करायचा आहे, दॅट्स इट. आणि जो राऊंड सर्कल आहे तिथं एकदम टॉपची ड्रिफ्ट मारायची आहे बस, बाकी काय नाही. बाकी आपोआप होऊन जाईल. ड्रिफ्टच्या बटनवरनं आपल्याला बोट काढायचंच नाही आहे, ह्याचा अर्थ असाच आहे. फक्त इथं नीट ड्रिफ्ट जर बसली, इथले सगळे गेट्स आपण जर घेतले या सर्कलचे, तरच आपल्याला टॉपचं हे भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला कळालंच असेल मला काय म्हणायचं आहे. द वन हू स्टार्ट्स वेल दॅट एंड्स वेल, असं एक इंग्लिशमध्ये म्हण आहे. तर आपण स्टार्ट जर नीट केला तर होऊन जाईल.
ओकेमध्येच टॉप एंडच जाऊ दे. आत्ता इथं झाले आहेत माझ्या मते 2000 आपण आकडा गाठलेला आहे जसे की तुम्ही बघतच आहात. तर चला 3000 आकडासुद्धा आपल्याला गाठायचाच आहे 100%. तर 2500 तरी झालेला आहे. इथं 3000 होऊ शकेल काय? 3750 करायचं नाही काय आपल्याला. तर चला ट्राय बट डोंट क्राय मारूया. ओ ओ ओ ओ ओ ओ आपल्याला एवढे लागले असते आत्ता. सॉरी म्हणजे आपले लागले असते आत्ता. तर जास्त स्कोअर माझ्या मते झालेला नाही आहे ह्याच्यात. ओकेमध्येच तर हे आपल्याला भेटलेलं नाही आहे. असू दे, तो गेट गेला. आपलं फक्त 3315 झालेला आहे भावांनो. आणि आपला जो रँक आहे फायनल स्कोअर ए रँक आहे आपला. तर बघूया काय काय ओकेमध्येच तर आपल्याला भेटलेलं आहे भावांनो. तर टॉपचा विषय आपण केलेला आहे. तर मला समजलं इथं 4207 जिथं दिसाल तर तिथं आपल्याला 3750 फक्त करायचं होतं. रँकवर डिपेंड आहे ना की त्या ड्रिफ्ट मीटरवर. तर जसं की तुम्ही बघू शकता आपल्याकडं ही ज्या 7 ब्लूप्रिंट्स आधीच होत्या आणि 2 ब्लूप्रिंट आत्ता निघालेल्या आहेत. बाकीच्या उरलेल्या 3 पण आपण 100% ह्या रेसमधून काढणार आहोत. तर चला खेळूया टॉपचा विषय करून. 3च रेसेस खेळायच्यात आपल्याला टॉपच्या. तर जसं की मी म्हणलं होतं आपल्याला ट्रॅक चेंज केला पाहिजे. तर ट्रॅक चेंज करून आपल्याला टॉपचं सगळं लागलेलं आहे. आणि ह्यावेळी आपल्याला जास्त खेळता नाही आलं रेनॉल्ट डिझायरच्या इव्हेंटमध्ये, कारण की अनफॉर्च्युनेटली आपल्या कारचे जे फ्यूल होते ते सगळे संपले होते. त्यामुळं त्याच्यासाठी सॉरी, माफ करा. पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट त्या गाडीचा अनलॉकिंग व्हिडिओ 100% आणणार आहे मी. हे माझं वचन आहे तुम्हाला. 100% शब्द देतो मी की पुढचा व्हिडिओ हा त्या कारचाच अनलॉकिंग व्हिडिओ असणार आहे 100%. तर भावांनो टॉपचा विषय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. त्यामुळं माझं सांगण्याचं कर्तव्य आहे की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर करून ठेवा, जेणेकरून त्या गाडीचा जेव्हा व्हिडिओ येईल त्यावेळेला सगळ्यात पहिला तुम्हाला भेटो, जेणेकरून तुम्ही पण गाडी ती अनलॉक करू शकताय तो इव्हेंट सिलेक्ट करून. त्यामुळे असं काय नाही की तो इव्हेंट टाईम बाउंडेड आहे. तुम्ही स्वतः तो इव्हेंट सिलेक्ट करून ती कार काढू शकताय. तर त्याच्यासाठी ट्युटोरियल काय नसणार आहे. आपले साधे व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर तेच सगळे ट्युटोरियल्स आहेत तुमच्यासाठी. कारण की मी सुरुवातीपासून तो इव्हेंट कसा लॉक करायचा, सिलेक्ट करायचा, परत आणि कार कशी चालवायच्या, कार कशा चालवायच्या, परत आणि काय काय स्ट्रॅटर्जीज लावू शकतो आपण, कसे ट्रॅक चेंज. आता हेच बघा ट्रॅक जसं की मी चेंज करतो आहे तसं कसे ट्रॅक चेंज त्याच्यात पण करायचे, कसे हे करायचं ते सुद्धा सर्व काही साध्या व्हिडिओजमध्ये आपल्याला आहे. त्यामुळं त्या इव्हेंटवर जो स्पेशल मी व्हिडिओ टाकला होता मागच्या वेळी, पाहिजे तर तो तुम्ही बघून घेऊ शकता जर तुम्हाला हे करायचं असेल तर. त्या कारवर फोकस करायचा असेल अनलॉकिंगवर. आणि आजचा व्हिडिओ पण तुम्हाला थोडासा लाभदायक होणार आहे रेनॉल्ट डिझायरवर. कारण की विषय कसा आहे, तुम्ही तो इव्हेंट जर टाईम संपला तर तुम्ही तो इव्हेंट परत सिलेक्ट करून खेळू शकताय. हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. तर टॉपचा विषय झालेला आहे. तर चला भावांनो, आज टॉपचा विषय केलेला आहे आपण. काय काय खेळलो आहे तर मी एकदा रिकॅप दाखवून देतो तुम्हाला. आपण सुरुवातीला खेळला हा रेनॉल्ट डिझायरचा इव्हेंट टॉपचा. स्टेज 1 आपला कंप्लीट होत आलेला आहे. तर माझ्यासोबत असंच राहावा. ते म्हणतात ना हिंदीमध्ये मेरे साथ बने रहो. तर तेच म्हणायचं आहे मला आता शब्द घावनात. तर माझ्यासोबतच राहावं तुम्ही सर्वजण, जेणेकरून माझ्यासारख्या गाड्या निघतील तुम्हाला. आणि मी दुआ करतो की माझ्यापेक्षासुद्धा जास्त गाड्या तुम्हाला निघू देत माझे व्हिडिओ बघून. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जर आवडला तर फक्त एक लाईक करा. काही जास्त पैसे तुमचे जाणार नाही आहेत, तरी पण सपोर्ट दाखवा प्लीज. तर चला भावांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी धन्यवाद.